आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे जोडले गेलेले आहेत। ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, एक महत्त्वाची मुंबईतनं ही माहिती ती म्हणजे मीनाताई ठाकरे यांचा जो शिवाजी पार्क परिसरातील पुतळा आहे त्यावर रंग फेकण्यात आलेला होता। त्यानंतर आता त्या ठिकाणी स्वच्छता शिवसैनिकांनी केलेली आहे। नाही, पण मला या ठिकाणी हे म्हणायचं की मुंबई सारख्या आणि ते शिवाजी पार्कला इतकी वर्दळ असते, तिथे हे कोण करतंय, कोणी केलंय आणि आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मासाहेब म्हणजे आमच्या सर्वांचे ते मा आहे आणि आईसारखं त्यांनी प्रेम आम्हाला दिलेलं आहे आणि पूर्ण कोट्यवधी शिवसैनिकांच्या ते मा असताना, इतका त्यांच्याबद्दल आदर असताना एक पुतळ कोणीतरी रंग टाकायचा पण कोणीतरी खोडसाळपण त्या ठिकाणी शिवसैनिकांना पुन्हा मुद्दाम उत्तेजित करून काहीतरी व्हावं असं तर हा डाव नाही आहे। पण सरकारने त्या ठिकाणी पूर्ण सीसीटीव्ही मध्ये फुटेज पाहायचं आणि ताबडतोब त्या ठिकाणी ऍक्शन घेतली पाहिजे। ते ऍक्शन नाही घेतलेच आमचे मुंबईतले शिवसैनिक बरोबर ते कुठून तरी शोधून काढतील आणि ठोकून काढतील त्याला। तर असं हे असेल तर ते बरोबर नाहीये। आमच्या म्हणजे आम्हाला आमच्या भावनेला त्या ठिकाणी खूप मोठी ठेच पोचते अशा प्रकारचे। आणि काय चाललंय महाराष्ट्रात, कोण कुठं पुतळं हे करतं, कोण काय करतं हे बरोबर नाहीये। म्हणून याची चौकशी झाली पाहिजे आणि कोण जर सापडला तर त्याला ठोकून मोकळं केलं पाहिजे, नाही तर आमचे शिवसैनिक बरोबर ठोकून काढतील त्याला। चंद्रकांत खैरेजी, काही वर्षांपूर्वी सुद्धा असा प्रकार घडलेला होता। त्यानंतर आता त्या संपूर्ण परिसरात खरं तर मोठा बंदोबस्त असतोच। आता सुद्धा महेश सावंत यांनी जी माहिती दिली त्यानुसार पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी नेहमीच असतो, मात्र तरीही पुन्हा एकदा हा असा प्रकार घडतोय। बंदोबस्त पाहिजे। तुम्हाला आपलं माहित असेल की त्यावेळेस अनेक मराठवाड्यामध्ये बाकीच्या गावोगावामध्ये बसेस फोडल्या होत्या लोकांनी, चिडले होते लोक। हा उद्वेग आणि चीड आणण्याचा हा प्रकार त्या ठिकाणी आहे। म्हणून मला या ठिकाणी हे सांगितलं की कुठे काहीतरी असेल तर इथे चौकशी झाली पाहिजे आणि ताबडतोब हे केलं तर ठीक आहे, नाही तर मुंबईमध्ये अशांतता निर्माण होईल।